मी माझी प्रथमतः ओळख करून देतो. मी यशवंत शंकर गायकवाड, उद्योग निरीक्षक म्हणून जिल्हा उद्योग केंद्र पुणे इथं काम पाहतो. माझ्याकडे पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, कात्रज, कोंढवा ते हडपसर, उरोळी, लोणी ह्या भागामध्येची जे काही जिल्हा उद्योग केंद्राची कार्य चालतात त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आमच्याकडे 3 इन्स्पेक्टर आहेत. त्यात सरांनी सांगितलं खलील शेख म्हणून पण आहेत आमच्याकडे एक इन्स्पेक्टर म्हणून. ते पण ह्या योजनांचं फार चांगल्या पद्धतीने काम करतात. तर आज खरं तर ते येणार होते, परंतु ते नगरला राहतात. त्यांचं काही कारणामुळे त्यांना येता आलं नाही. खरं तर आज या कार्यक्रमाला आमच्या जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री रेंजाळकर साहेबच येणार होते, पण त्यांनाही दुसऱ्या कार्यक्रमाला जावं लागल्यामुळे ही जबाबदारी मला, म्हणजे एक संधी मिळाली आपले संवाद साधण्याची. आणि खास करून मी महाराष्ट्र मायनॉरिटी NGO फोरमचं आभार मानतो की शिकलकर सर आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय ह्यांच्या माध्यमातून प्रयत्नातून आमच्या उद्योग विभागाच्या, खास करून जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक संधी, एक व्यासपीठ आम्हाला त्यांनी आज उपलब्ध करून दिलं. का तर ज्या योजनेची नुसती अंमलबजावणीची जबाबदारी आमच्यावर नाही, तर त्याची प्रचार आणि प्रसिद्धी करण्याची सुद्धा एक जबाबदारी आमच्यावर आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून एक आम्हाला ह्या व्यासपीठाचा एक फायदा किंवा एक संधी मिळत आहे. तर मी प्रथमतः या कार्यक्रमाच्या आयोजकाचा आभार मानतो. आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ज्या काही योजना आम्ही राबवतो स्वयंरोजगाराच्या, त्याबद्दल माहिती देतो. आताच प्रास्ताविकामध्ये शिकलकर सरांनी जो 15 कलमी कार्यक्रम सांगितला, त्यात त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की शिक्षण हे रोजीरोटी मिळण्यासाठी असलं पाहिजे आणि प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे. त्या 15 कॉलमपैकी ह्या कॉलमशी निगडीत आमचं डिपार्टमेंट आहे. तुमच्या रोजीरोटीच्या संबंधामध्ये प्रत्येक व्यक्तीला रोजीरोटी ही सर्वात महत्त्वाची आहे, मूलभूत गरज आहे. आणि ती गरजच पूर्ण करण्याचं कार्य किंवा त्या कार्यात सहकार्य करण्याचा एक भूमिका आमचं जिल्हा उद्योग केंद्र राबवत आहे. तर जे नवउद्योजक आहेत, अशा उद्योजकांसाठी स्वतःचा उद्योग उभा करताना जी पहिली अडचण येते ती भांडवलाची अडचण असते. भांडवलाची अडचण असते. भांडवलाअभावी किंवा प्रशिक्षणाअभावी तुमची इच्छा असून, तुमच्याकडं प्रचंड इच्छाशक्ती असून देखील तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय करू शकत नाही. तर ह्या ज्या समस्या आहेत, तर ह्याच्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र तुमच्या सोबत राहणार आहे. तर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ज्या योजना राबवल्या जातात, प्रामुख्यानं 3 योजनांची अंमलबजावणी आम्ही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करतो. एक आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, दुसरी आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आणि तिसरी आहे बीज भांडवल योजना कार्यक्रम. ह्याच्यामधल्या जे पंतप्रधान रोजगार योजना आहे ती केंद्र शासनाची आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाते. या दोन्ही योजना जवळपास 90% दोन्ही योजनांमध्ये साम्य आहे. हे मी प्रथमतः जे नवउद्योजक आहेत आणि त्यांना उत्पादन उद्योग आणि सेवा उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसमधला जर काही करू इच्छित असतील, तर अशांसाठी या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येऊ शकतो. ह्या योजनांमधून आपण ऑनलाईन पद्धतीने आपला प्रस्ताव सादर करू शकता. पंतप्रधान रोजगार योजनेसाठी KVIConline.gov.in हे साईट आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी CMEGP.gov.in ह्या संकेतस्थळावरून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. ह्या योजनेमध्ये आधी मी उत्पादक प्रवर्गात मोडणारे जे उद्योग आहेत की कुठल्याही एखाद्या कच्च्या पदार्थावर, मालावर मशीनद्वारे प्रक्रिया करून त्याचं पक्क्या मालात रूपांतर तुम्ही करणार असा कुठलाही व्यवसाय असू द्या, तुम्ही पापड बनवत असाल, मसाले बनवत असाल किंवा इंजिनिअरिंगचे पार्ट बनवत असाल, काहीही तुम्ही बनवत असाल, तर अशा प्रकारचे उद्योग हे उत्पादन किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोडतात. तर ह्याच्यासाठी आपण 50 लाख रुपयापर्यंतचं कर्ज प्रस्ताव या योजनेमार्फत करू शकतो. दुसरा आहे सेवा उद्योग. सेवा उद्योग म्हणजे जिथं काही उत्पादन होत नाही, परंतु त्यांची सर्व्हिस मिळते. जसं आपण सलूनचं दुकान असतं, आपण तिथं सलूनमध्ये जाऊन येतो, तिथं उत्पादन काय होत नाही, पण त्यांची सर्व्हिस आपल्याला मिळते. ब्युटी पार्लर आहे, झेरॉक्स मशीन आहे, हॉटेल व्यवसाय आहे,
वॉशिंग सेंटर आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर वॉशिंग सेंटर, तिथं जाऊन आपण आपली गाडी धुवून घेतो, परंतु काही उत्पादन होत नाही पण सर्व्हिस घेतो. असे सर्व्हिस प्रवर्गामध्ये म्हणणारे जे उद्योग आहेत, या उद्योगासाठी सुद्धा आपण या दोन्ही योजनांमधून अर्ज करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. सेवा उद्योगासाठी कर्जाची जी मर्यादा आहे ती 20 लाख रुपयापर्यंतचा प्रस्ताव आपण ह्या माध्यमातून करू शकता. तर ह्याच्यासाठी जे अर्ज करायची तुम्हाला साईट दिलेली, तिथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुम्हाला जे आवश्यक कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये तुमचा फोटो आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, मार्कलिस्ट आहे. ह्या जुजबी जे तुमच्याकडे सहज उपलब्ध आहेत असेच कागदपत्र आम्ही ॲप्लिकेशन करताना घेतो. तुमचे जागेचे स्टॅम्प वगैरे असं काही घेत नाही. प्राथमिक म्हणजे तुम्ही त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता पूर्ण करत आहात का नाही एवढंच जिल्हा उद्योग केंद्र पाहतं. तुमची कर्जाची पात्रता जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पाहिली जात नाही. हे किमान डॉक्युमेंट्स तुमचा ऑनलाईन अर्ज आला आणि ते परिपूर्ण असेल तर आम्ही तो ऑनलाईन पद्धतीनेच बँकेकडे पुढं फॉरवर्ड करतो. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये तुमच्या ऑनलाईन अर्ज आल्यानंतर मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये एक टास्क फोर्स समितीची मीटिंग होते. त्या मीटिंगपुढे आपले प्रस्ताव ठेवले जातात. ते मीटिंगने मान्यता दिल्यानंतर कलेक्टर साहेबाच्या मान्यतेने ते ऑनलाईन पद्धतीने आपण बँकांना पुढं फॉरवर्ड करत असतो. ज्यावेळी आपण ऑनलाईन पद्धतीने या दोन्ही योजनेमध्ये अर्ज करत असता त्यावेळी तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड एक मिळालेला असतो. तो तुम्ही कायम तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवायला पाहिजे. तुमचं जे ॲप्लिकेशन आहे त्याचं स्टेटस तुम्ही केव्हाही त्या माध्यमातून पाहू शकता. ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन सबमिट करता त्याचवेळी तुम्हाला पहिला मेसेज येतो की तुमचा सक्सेसफुली अर्ज सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर आमच्याकडची मीटिंग असेल, आम्ही छाननी करून मीटिंग पुढं ठेवतो. तुम्ही जर स्टेटस चेक केलं तर तुमचं स्टेटस असं येतं की फॉरवर्डेड टू DLTSC डिस्ट्रिक्ट लेवल टास्क फोर्स कमिटीच्या मीटिंग पुढे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं मान्य झाल्यानंतर स्टेटस तुमचं येतं की फॉरवर्डेड टू बँक, आणि फॉरवर्डेड टू बँक असं स्टेटस आल्यानंतर तुम्ही बँकेत जाणं अपेक्षित आहे. बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापक जे असतील बँकेचे त्यांच्याशी भेटून तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. बँक मॅनेजरचे संपर्क करून तुमचं कर्ज प्रकरण मंजूर करण्याची कारवाई करायची आहे. लोक म्हणतात की बँका कर्ज देत नाहीत, ही जवळजवळ बहुतेकांची ओरड आहे. पण तसं नाही. बँका शेवटी एक व्यापारी आहेत. आपण म्हणताना पण म्हणतो व्यापारी बँक आहेत. जर त्यांनी कर्जच दिलं नाही तर त्यांना उत्पन्नाचा दुसरा कुठलाही मार्ग राहणार नाही. कर्जाचं जे व्याज मिळतं त्याच्यावरच सर्व बँकाचं उत्पन्न असतं. त्यांना कर्ज देणं हे गरजेचंच आहे. फक्त ते कर्ज देत असताना योग्य लाभार्थी शोधत असतात आणि ज्यावेळी त्यांना योग्य वाटतो लाभार्थी त्यावेळी कर्ज ते देतच असतात. तर आपण योग्य पात्र लाभार्थी बनण्यासाठी आपल्याकडे काय असणं आवश्यक आहे, तर तुम्ही ज्या व्यवसायाचं कर्ज प्रकरण करताय त्या व्यवसायाची तुम्हाला इत्थंभूत माहिती असली पाहिजे. त्या व्यवसायासाठी लागणारं रॉ मटेरियल काय आहे, ते कुठं उपलब्ध आहे, त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी काय आहेत, त्याच्यानंतर उत्पादित झालेला माल तुम्ही कुठं विकणार आहात, त्याचं मार्केट रेट काय आहे, तुमचा खर्च किती होतो, विक्री किती होती, प्रॉफिट किती राहतो. कुठलाही प्रश्न किंवा ते विचारला तुम्हाला बँक मॅनेजरने तर त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आमच्याकडे काही लाभार्थी असे असतात की त्याचा एवढा अभ्यास असतो की त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून आम्हालासुद्धा त्यांच्याकडून माहिती मिळते किंवा बँक मॅनेजरलासुद्धा माहिती. असा जर परिपूर्ण अभ्यास करून तुम्ही प्रस्ताव बँकेत पाठवला तर निश्चितपणे बँक तुम्हाला कर्ज देते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये आपण नुसतं कर्ज देत नाही, कर्जासोबत आपण त्यांना सबसिडी देतो. सबसिडीचं हे जे प्रमाण आहे ते 15 ते 35% सबसिडी राहते आपल्याला. ही सबसिडी देण्याचा निकष हा 2 गोष्टीवर अवलंबून आहे. एक त्या व्यक्तीची कॅटेगरी आणि तुम्ही जिथं व्यवसाय सुरू करणार आहे त्या व्यवसायाचं ठिकाण. आता ठिकाणाच्या आधारे जे आपण सबसिडी देतो त्याचे 2 भाग केलेले आहेत, ग्रामीण आणि शहरी. शहरी भागामध्ये सबसिडीचं प्रमाण हे 15% ते 25% आहे, तर ग्रामीण भागामध्ये सबसिडीचं प्रमाण हे 25 ते 35% आहे. तर आता शहरी भागात 15% सबसिडी कुणाला द्यायची आणि 25% कुणाला द्यायची, तर ह्याच्यामध्ये जो ओपन कॅटेगरीमध्ये मोडतो त्याच्यासाठी 15% सबसिडी आहे. जे SC ST अपंग, अल्पसंख्याक, OBC NT
ह्या प्रवर्गात मोडणारा जर शहरी भागातला लाभार्थी असेल तर त्याला आपण 25% सबसिडी देतो. आज खास कार्यक्रम ही आपण मायनॉरिटीच्या अल्पसंख्याकासाठी ठेवलेला आहे. तर आमच्या निदर्शनास आलेली अशी गोष्ट आहे की खूप अर्ज येत आहेत आपले अल्पसंख्याकचे, पण अल्पसंख्याकाचं प्रमाणपत्र देऊन अर्ज येणाऱ्या संख्या 1%सुद्धा नाही. तर ते बरेच लोक ओपन कॅटेगरी म्हणून लाभ घेतात. तर आपलं जे 10% सबसिडीचा फरक आहे, तर प्रमाणपत्राअभावी त्यांना ते 10% सबसिडीचं नुकसान होत आहे. तर तुम्ही आत्ताच प्रत्येकाने तुमच्याजवळ हे असणं आवश्यक आहे, का जर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायला तुम्हाला जे अधिकृत कागदपत्र आहे ते तुमचं अल्पसंख्याक असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्यानंतर ज्या महिला आहेत तर त्यांना प्रमाणपत्र नसलं तरी चालेल. कुठल्याही कॅटेगरीची महिला असेल तर आपण त्यांना राखीव प्रवर्गाचं प्रमाण सबसिडी देतो. तर हे 15 ते 25% शहरी भागात झालं. अशाच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये 25 ते 35% सबसिडी आपण देतो. हे व्यवसायाच्या ठिकाणावरून झालं आणि कॅटेगरीवरून. तर अशा पद्धतीने ही सबसिडी जी आहे ती डायरेक्ट तुम्हाला भेटत नाही. ज्यावेळी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करता, आमची छाननी कमिटी त्याची छाननी करून योग्य असेल तर आम्ही बँकेला पुढं पाठवतो. जर त्यात काही त्रुटी असेल, काय कागदपत्रांची आम्हाला आवश्यकता वाटत असेल तर आम्ही तसा तिथं रिमार्क देतो किंवा तुमचा LC नाही सादर केलेला, कास्ट सर्टिफिकेट सादर केलेलं नाही, किंवा ग्रामीण भागात सबसिडी आपण देतो ते लोकसंख्येच्या आधारावर देतो की ज्या गावाची लोकसंख्या 20,000पेक्षा कमी आहे असं कुठलंही गाव असेल तर त्याला आपण ग्रामीण भागामध्ये पकडतो. तर त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणच्या लोकसंख्येचा दाखला असतो. अर्ज परिपूर्ण असतो पण तिथला लोकसंख्येचा दाखला जर नसेल तर आपल्याला ते ग्रामीण म्हणता येत नाही. तर आम्ही तिथं रिमार्क्स देतो किंवा लोकसंख्येचा दाखला अपलोड करणं आवश्यक आहे. तर असं आम्ही तिथं रिमार्क्स देतो. तुम्हाला जे युजरनेम पासवर्ड मिळालेले त्याच्या आधारे तुम्ही ते चेक करू शकता आणि मग तुम्ही तुमच्या पातळीवर ते अपलोड करू शकता. लोकसंख्येचा दाखला असेल, कुठं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा आधार कार्ड असेल ते तुम्ही, आणि अशा पद्धतीने जे परिपूर्ण अर्ज आहे तो आम्ही बँकेकडे पाठवतो. तुम्ही बँकेत गेला, तुमचा प्रोजेक्ट काय आहे ते बँक मॅनेजरला सविस्तर सांगितला. बँक मॅनेजर तिथं व्हिजिट पण करतात, प्री सँक्शन व्हिजिट असते त्यांची. तुम्ही जे सांगितलं आहे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये किंवा प्रस्तावामध्ये त्या गोष्टीची सर्व खातरजमा करतात आणि सर्व गोष्टींनी त्यांना पात्र वाटलं तर तुमचं कर्ज प्रकरण मंजूर करतात आणि तसा रिमार्क्स त्या पोर्टलवर बँक मॅनेजर नोंदवतात किंवा कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. जे आम्हाला पोर्टलवर कर्ज प्रकरण मंजूर झालेले आहे तर त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. सर्व्हिस सेक्टरमधील जर तुमचा व्यवसाय असेल तर आम्ही आठवड्याचं ट्रेनिंग आहे. मॅन्युफॅक्चरिंगमधलं असेल तर आम्ही 12 दिवसाचं त्यांना ट्रेनिंग देतो. ते नावं आम्हाला पोर्टलवर उपलब्ध होतात. आज त्या मिटकॉन आणि MCD ह्या 2 संस्था ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नुसत्या उद्योगच नाही तर सर्व डिपार्टमेंटची कुठली ट्रेनिंग असतील तर ह्या 2 संस्थांमार्फत आपण देतो. तर आपण पुणे जिल्ह्यात आणि मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी MCD ही संस्थेची निवड केलेली आहे. तर तुम्ही ज्यांचं लोन प्रकरण पोर्टलवर आम्हाला मंजूर दिसतं त्यांचा फोन नंबर वगैरे असतो. ट्रेनिंग संस्थावाले पण तुम्हाला फोन करून सांगतात की आता ट्रेनिंगचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याचा कालावधी, ठिकाण वगैरे तुम्हाला कळवलं जाईल. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राकडून ट्रेनिंग पूर्ण केल्याचं आम्ही प्रमाणपत्र देतो. ते प्रमाणपत्र घेऊन बँकेत दिल्यानंतर बँक तुमचं कर्ज प्रकरण वाटप करते आणि वाटप केल्यानंतर जी तुम्हाला देय सबसिडी आहे त्याचा क्लेम बँक ऑनलाईन पद्धतीने करते. त्याच्यानंतर जे ऑनलाईन पद्धतीने क्लेम केल्यानंतर ती रक्कम शासनाकडून बँकेकडे पाठवली जाते. तुमच्याकडे डायरेक्ट सबसिडीची रक्कम मिळत नाही किंवा तुम्ही कर्ज प्रकरणासाठी ज्या काही मशिनरी, काय रॉ मटेरियल घेणार आहेत ते सुद्धा पैसे तुम्हाला डायरेक्ट कॅश दिले जात नाही. तुम्ही ज्या पार्टीचं कोटेशन दिलेलं आहे आणि ते GST नंबर असणारेच असावे लागतात, कुठलंही असं फेक कोटेशन वगैरे चालणार नाही. तर त्या पार्टीच्या अकाउंटला बँकेचे पैसे जमा होतील, आमची सबसिडी बँकेत जमा होईल. आमची सबसिडी बँकेत जमा झाल्यानंतर ते 3 वर्ष राखीव ठेवली, म्हणजे लॉक करून ठेवलेली असते. 3 वर्ष सबसिडी ती तुम्हाला वापरता येत नाही. परंतु तुमची जर सबसिडी जोपर्यंत तिथं बँकेत आहे 3 वर्ष, समजा एखाद्याला 10 लाख सबसिडी बसली तर तुम्हाला जे बँकेने लोन दिलेलं आहे तर त्या लोनमधून 10 लाख रुपयापर्यंतच्या रकमेला बँक व्याज लावत नाही आणि जे शासनाचे 10 लाख रुपये बँकेत जमा आहेत त्या पैशावरसुद्धा बँक शासनाला व्याज देत नाही. जर 3 वर्षापर्यंत तुम्ही व्यवस्थित कर्जाचे हप्ते परतफेड केली, तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित सुरू झाला तर त्याच्यानंतरनं ती सबसिडी तुमच्या लोन खात्यामध्ये आपण ॲडजस्ट करतो.
आता या दोन्ही योजनेमध्ये ह्याची पद्धत वेगळी आहे. आता अजून मुख्यमंत्री रोजगार योजनेला 3 वर्ष झालेलं नाहीत, पण जी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे त्याची सबसिडी ॲडजस्टमेंट करायची जी पद्धत आहे, तर शासन कुठल्याही थर्ड पार्टीला तुमचं जे कर्ज वाटप केलेलं आहे त्या सर्व लाभार्थीची यादी, त्यांचा पत्ता वगैरे देतात आणि इन्स्पेक्शन करायला होतात. आता ह्या वर्षी जे आले होते ते दिल्लीवरून लोक आले होते. ते डायरेक्ट परस्पर आम्हाला पण सांगत नाहीत, डायरेक्ट तुमचा जिथं हे दिलेलं आहे पत्ता तिथं जातात. तिथं तुमचा उद्योग सुरू आहे का नाही, जसं ज्या पद्धतीने लोन उचललेलं आहे त्या मशिनरी तिथं चालू आहेत किंवा नाही, व्यवसाय सुरू आहे का नाही, का दुसरं म्हणजे काहीच नाही तिथं, अशा पद्धतीचा रिपोर्ट ती थर्ड पार्टी येते आणि ते पण पोर्टलवर अपलोड करून देतात. आणि जर तो रिपोर्ट आम्हाला चांगला आला तुमचा की युनिट चालू आहे आणि व्यवस्थित सुस्थितीत चालू आहे असं जर असेल तरच आम्ही सबसिडी ॲडजस्ट करायचं एक पत्र बँकांना देतो. बऱ्याच लाभार्थीच्या बाबतीत होतं की तिथं काहीच असत नाही, जागेवर कर्ज उचललेलं असतं आणि सबसिडीसाठी खोटं नाटक केलेलं असतं. बँकेचे कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडतात पण प्रत्यक्षात तिथं काय नसतं. असं जर आलं तर युनिट चालू नाही असं त्यांचा रिमार्क्स येतो. तर अशा प्रकरणामध्ये जिल्हा उद्योग केंद्र शिफारस करत नाही की ह्यांची सबसिडी तुम्ही ॲडजस्ट करा म्हणून. तर जो पण उद्योग व्यवसाय करायचा आहे तुम्हाला तर तो खराच करा, त्याच्यामुळं तुम्हाला हे एकदम स्वतःच्या पायावर उभारता येणार आहे. आता ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये अजून 3 वर्ष झालेली नाहीत. 2019ला ती सुरू झाली, त्याच्यानंतर 1.5-2 वर्ष कोरोनामध्येच गेले. म्हणजे व्यवसाय सुरू ह्या योजनेमध्ये सुद्धा असंच थर्ड पार्टीकडून इन्स्पेक्शन होईल, अजून त्याच्या काही सूचना आलेल्या नाहीत. म्हणून इन्स्पेक्शन होणार आहे ह्या दृष्टीने तुम्ही व्यवस्थित आपला व्यवसाय उभा करणं अपेक्षित आहे. बऱ्याच जणांची धारणा असते की सरकारी कर्ज आहे काय परतफेड करायचं आहे त्याचं म्हणजे माफच होईल, ह्या चुकीच्या कल्पना आहेत. तुम्ही जर रेग्युलर परतफेड केली तर आता पंतप्रधान रोजगार योजनेमध्ये इतक्या दिवस नव्हतं, आता गेल्या वर्षीपासून सुरू झालं आहे की आपण दुसरा हप्ता पण त्यांना कर्जाचा देतो. तुम्ही पहिल्यांदा कर्ज घेतलं, सगळा व्यवस्थित आहे तुमचा व्यवसाय, बँक पण तुमच्याबद्दल समाधानकारक आहे, रिपोर्ट पण थर्ड पार्टीचा आमच्याकडे चांगला आला आणि तुम्हाला हाय तोच व्यवसाय परत वाढवायचा असेल तर तुम्हाला आणखी 1 कोटीपर्यंतचा व्यवसाय त्याच्यामध्ये करता येऊ शकतो. त्याला पण 15% सबसिडी लागू आहे दुसऱ्या ह्याला पण. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर शासन 2दा देते. परत तुम्हाला वाटलं की अजून वाढवायचं आहे, बँकेचा तुमचा विश्वास झाला म्हणजे तुमचा बँकेचा विश्वास तुमच्यावर झाला तर बँक तुम्हाला बँकेकडून परत 3रं लोन देऊ शकते. त्याच्यामुळं तुमचं व्यवसाय एकदम प्रामाणिकपणे केलं तर निश्चितच प्रगती होती याच्यामध्ये. मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये दुसऱ्या डोस देण्याची अजून तरी काही तरतूद तशी आलेली नाही, का त्याला 3 वर्ष पूर्ण झालेलीच नाहीत. तर आता ह्याच्यामध्ये जे 2 फरक आहेत, मुख्यमंत्री रोजगार योजना आता आणि पंतप्रधान रोजगार योजना. मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये जे प्रकरण आम्ही फॉरवर्ड करतो ते तुम्हाला सांगितलं की एक मीटिंग असते DLSSC म्हणून आणि कलेक्टर साहेबाच्या अध्यक्षतेखाली, तिथं मान्य झालं की ते प्रकरण आम्ही बँकेत फॉरवर्ड करतो. पण पंतप्रधान रोजगार योजनेमधून जे अर्ज केलेला असतो त्याच्यासाठी छाननी कमिटी नाही, पण एक स्कोअर कार्ड म्हणून आपण तिथं ठेवलेलं आहे की तुम्हाला बँकेस कर्ज प्रस्ताव बँकेस पुढं फॉरवर्ड करण्यासाठी ते स्कोअर कार्डप्रमाणे किमान सर्व्हिसचा उद्योग असेल तर किमान 50 मार्क मिळणं आवश्यक आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग जर करणार असाल तर किमान 60 मार्क मिळायला पाहिजे. तर त्या स्कोअर कार्डमध्ये काय बघितलं जातं, पहिलं गोष्ट तुमचं वयानुसार मार्क आहेत. तुम्ही एकदम आता 18 वर्ष पूर्ण झालेत लगेच सुरू केलेलं आहे त्यांना आपण जास्त मार्क देतो, जसं उशिरा सुरू होईल तसं कमी आहे. वयाच्या निकषावर मार्क आहेत. त्याच्यानंतरनं तुम्ही तिथले रहिवासी आहात का त्याच्या निकषावर पण मार्क आहेत. तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत त्याच्या निकषावर पण मार्क आहेत. तुम्हाला काही अनुभव आहे का तर तिथं अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं, त्याच्यावर तुम्हाला मार्क आहेत. तुमचं क्रेडिट हिस्ट्री काय आहे, एखादं पहिलं लोन घेतलेलं आहे त्याचं पूर्ण परतफेड केलेली किंवा तुमचं सिबिल आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला तिथं मार्क आहेत. म्हणजे जवळजवळ एक 18 ते 19 निकष त्यांनी पंतप्रधान रोजगार योजनेसाठी ठेवलेले आहेत आणि त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला ते कागदपत्र तिथं अपलोड करावे लागतात. म्हणजे तुम्ही सांगितलं की बाबा मला अनुभव आहे तर आम्हाला तिथं अनुभव सर्टिफिकेट दिसायला पाहिजे. जर तुम्ही नुसते मार्क दिले अनुभव म्हणून हो म्हटले आणि सर्टिफिकेट नसेल तर आम्ही त्यांना 0 मार्क देऊ. त्याच्यानंतरनं तुम्हाला उत्पन्नाचा दुसरा काही सोर्स आहे का तर तिथं तुम्हाला जर उत्पन्नाचा इतर काय मार्ग असेल तर त्याचं डॉक्युमेंट दिलं तर तुमचे मार्क वाढतात.
परत रिपेमेंट पिरियड किती आहे, 5 वर्षापर्यंत असेल तर मार्क जास्त आहेत, जास्त असेल तर कमी आहेत, त्याच्यावर आहे. परत तुम्ही काही कोलॅटरल बँकेला देऊ शकता का, जर तुम्ही देणार असाल तर तिथं तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करणं अपेक्षित आहे. समजा तुम्ही घर तारण देणार असाल किंवा तुमच्याकडे शेती असेल, काहीच असेल, तर त्याचा उतारा तुम्ही तिथं अपलोड करणं अपेक्षित आहे. तर त्याच्याप्रमाणे तुमची मार्क, आणि ते मार्क तुम्हाला ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता ना त्याच वेळी समजतात की म्हणजे आता अनुभव 1 वर्षापर्यंत अनुभव असेल तर 2 मार्क, 1 ते 3 वर्षापर्यंत अनुभव असेल तर 4 मार्क, किंवा 5 वर्षापेक्षा जास्त असेल तर 5 मार्क. तुमचं सर्टिफिकेट काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते मार्क तुमच्या लक्षात येतं किंवा इथं 1 मार्क पडतं आहे. तुमचं शिक्षण काय आहे, 10वीपेक्षा कमी असेल तर 2 मार्क, 10वीपर्यंत असेल तर 3 मार्क, 12वीपर्यंत 4, किंवा ग्रॅज्युएट असेल तर 5, असे टप्पे केलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचे मार्क तुम्हाला लगेच कळतात. आणि तुमचा व्यवसाय कोणता आहे त्याच्याप्रमाणे अपेक्षित एवढी जर मार्क पडत असतील तर ते प्रकरण आम्ही ऑनलाईन पद्धतीने पुढं पाठवतो. जर तुमचे ते स्कोअर कार्डचे मार्क जर कमी पडत असेल तर आमच्याकडून प्रकरण पुढं फॉरवर्ड केलं जात नाही. तर ह्याच्या बाबतीत म्हणजे मिटिंगची आवश्यकता नाही. तुमचं प्रकरण आलं की 1 आठवड्याच्या आत आम्ही ते स्कोअर कार्ड आणि डॉक्युमेंट चेक करतो आणि बँकेला फॉरवर्ड करतो. आणि मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या ह्याच्यासाठी आम्हाला 2 मिटिंग घ्यावं लागतात. एक तिथं छाननी कमिटीची मिटिंग आहे, त्याच्यानंतर कलेक्टर साहेबाच्या अध्यक्षतेखालची, ह्या 2 मिटिंग आहेत. असा फरक आहे. दुसरं डॉक्युमेंटचे सगळे सेम दोन्ही योजनेमध्ये आहेत. फक्त मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये एक अंडरटेकिंगचा फॉर्म दिलेला आहे जो पोर्टलवर उपलब्ध आहे. तुम्हाला तो डाउनलोड करायचा, त्याच्यात तुमची माहिती भरायची, व्यवसायाची माहिती भरायची, स्कॅन करून परत अपलोड करायचा. हा एक बदल आहे. दुसरं वयाच्या बाबतीत एक बदल आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 45 वर्षापर्यंत आहे आणि SC ST मायनॉरिटी अपंग अल्पसंख्याक ह्याच्यासाठी आपल्याला 50पर्यंत आहे. तर पंतप्रधान रोजगार योजनेमध्ये वयाचं अप्पर लिमिटच नाही. तुम्ही 60 वर्ष 65 वर्षाचं जरी असाल तरी तुम्ही त्याच्यामधून ऑनलाईन अर्ज करू शकता. हे 2-3 फरक आहेत, नाहीतर बाकी सर्व योजना सारख्या पद्धतीने राबवल्या जातात. तर आता हे झाले आपण उत्पादन आणि सेवा, हे 2 प्रकारच्या व्यवसायासाठीच्या स्कीम. ह्याच्या व्यतिरिक्त जो आहे तो ट्रेडिंगचा आहे. तुम्ही व्यापार करता की एक वस्तू एका व्यक्तीकडून घ्यायची 10 रुपयाला, पुढं तुम्ही 15ला विकणार का नफा घेऊन. तर असा जो ट्रेडिंगचा व्यवसाय आहे त्यात तो व्यवसाय ह्याच्यामध्ये बसत नाही ह्या 2 योजनेत. तर त्याच्यासाठी एक बीज भांडवल योजना म्हणून आपल्याकडे आहे. ती ऑनलाईन पद्धतीने नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या जिल्हा उद्योग केंद्रात येऊन त्याचा तो अर्ज आहे तो घ्यावा लागेल. तर ह्या योजनेमार्फत काय आहे की जो तुमची प्रोजेक्ट कॉस्ट बँक मंजूर करेल तर त्याच्यात 10% तुम्हाला भरणं अपेक्षित आहे. 15% जिल्हा उद्योग केंद्र देणार आणि 75% बँक देणार. तर हे 15% जे जिल्हा उद्योग केंद्राचे आम्ही देणार आहे त्याला आपण एक सॉफ्ट लोन म्हणतो. ते एक लोनच आहे, सबसिडी नाही. त्याला आपण 6% व्याजदर सांगतो त्यांना. 5 समान हप्त्यामध्ये तो जिल्हा उद्योग केंद्राकडे परतफेड करायची असते. वार्षिक एकच हप्ता आहे, दर महिन्याला ते भरायची गरज नाही. 6% व्याजदर राहील आणि एक निश्चित तारीख, समजा आज 11 मार्च आहे, तुम्हाला जर परतफेडीची 11 मार्चची तारीख दिली असेल तर तुमचा जर तो परतफेडीचा हप्ता आम्हाला एक 4-5 मार्चपर्यंत आला म्हणजे आपण कॅश परतफेड घेत नाही, चेक किंवा DD त्या 2 माध्यमातून तुमच्याकडून ते परतफेड घेतो. मुदतीच्या आधी 1 आठवडाभर जरी तुम्ही आमच्याकडे जमा केला तर 6%च्या ऐवजी आम्ही तुम्हाला 3% व्याजदर लावतो. म्हणजे 15% रक्कम ही तुम्हाला 3% व्याजाने मिळणार आहे, वार्षिक 3%. तर इतक्या कमी व्याजामध्ये ते तुम्हाला कुठल्याही ट्रेडिंग व्यवसायासाठी उपलब्ध होऊ शकते. परतफेड बी अशी काय दर महिन्याला नाही, वर्षातून एकच दिवस आहे. त्याच्यामुळे ती पण तुम्हाला उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी एक फार उपयुक्त योजना आहे. ह्याच्याशिवाय जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जे कुठला उद्यम रजिस्ट्रेशन एक आहे MSMEसाठी, की कुठलाही उद्योग तुम्ही सुरू केला तर त्याची नोंदणी शासनाकडे असणं आवश्यक आहे. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा कुठल्या काम घ्यायचं असेल, शासकीय कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल, काही असेल तर तुमची नोंदणी तिथं असणं आवश्यक असतं. आणि आजपर्यंत ही नोंदणी जी होती ती ऑफलाईन पद्धतीने होती. कागदपत्र जमा करा, जिल्हा उद्योग केंद्रातून अर्ज घ्या, तिथं जमा करा, मग ती नोंदणी घ्या, चक्रा मारावं लागेल. आता ते काय राहिलेलं नाही. उद्यम रजिस्ट्रेशन .gov. ह्या साईटवर जर तुम्ही गेले तर तुम्ही घरी बसून तुमच्या उद्योगाची नोंदणी करू शकता. ते तुम्हाला फायदेशीर आहे कायमस्वरूपी. तर आत्ता जरी तुम्ही व्यवसाय करत असला तर त्याची पण नोंदणी करून घ्या.
जरी आमच्या योजनेतून लाभ घेऊन सुरू करणार असाल तर त्याची पण कराच, पण आता जरी तुमचे काही उद्योग व्यवसाय असतील तर तुम्ही त्याची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्याच्याशिवाय जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जे चांगले उद्योग आहेत, एकदम आदर्श अशा पद्धतीने तुमचा उद्योग व्यवसाय चालू आहे किमान 5 वर्ष, तर अशा उद्योगांसाठी आपण जिल्हा उद्योग केंद्राकडून दरवर्षी पहिला, दुसरा, तिसरा असे पुरस्कार पालकमंत्र्याच्या हस्ते देतो. तर तुम्ही तुमचा तसा उद्योग असेल तर जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव तुम्ही देऊ शकता. आमच्याकडे अर्जाचा नमुना आहे, कागदपत्राची यादी आहे, तर ती एक घेऊन जावा तिथून आणि तुमचे प्रस्ताव जर सादर केले तर आम्ही त्या वर्षी जे छाननी असते प्रस्तावांची त्यात तुमचं प्रस्ताव छाननी होईल. पात्र ठरलं तर तुमचा पण एक सन्मान किंवा सत्कार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पालकमंत्र्याच्या हस्ते होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही जे उत्पादित माल करताय कुठलाही व्यवसाय, तर आपल्या गव्हर्नमेंटने एक जेम पोर्टल डेव्हलप केलेलं आहे ऑनलाईन पद्धतीचं. शासनाचं असं धोरण आहे की जे म्हणजे MSME म्हणतो, सूक्ष्म लघु मध्यम ह्या प्रवर्गात मोडणारे उद्योग, अशा उद्योगातून जे माल उत्पादित होतो हा माल प्रत्येक डिपार्टमेंटनी शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळ्या वस्तूची खरेदी केली जाते. तर ती जी खरेदी आहे ती ह्या पोर्टलमधूनच घ्यायची बंधनकारक केलेलं आहे शासनाला. समजा आता तुमचा एखादा झाडू बनवायचा व्यवसाय असेल, बरेच आता हे आश्रमशाळा असतात, मोठे झाडू साधी जरी असले म्हणजे जिल्हा कमिटी असते त्यांची. आता जिल्ह्यात जेवढ्या आश्रमशाळा आहेत त्यांच्यासाठी जर झाडू खरेदी करायचं झालं तर ते हजारावर असू शकतात. तर ती खरेदी करायची झालं तर त्यांना बंधन आहे की हे कुठं बाहेरच्या ओपन मार्केटमधून नाही घेऊ शकत. ते शासनाने जे जेम पोर्टल विकसित केलेलं आहे तर तिथून त्यांना घेणं बंधनकारक आहे. तर तुम्ही त्या जेम पोर्टलवर तुमच्या नोंदणी केली, तिथं तुमचे जे उत्पादित होणारे वस्तू आहेत त्याची व्यवस्थित मांडणी केली, म्हणजे जाहिरात केल्यासारखी दर त्याचं सर्व काय आहे ते, का तर तिथं तुमच्यासारख्या अनेक जणांनी नोंदणी केलेली असते. तर सर्वांच्या तुलनेमध्ये तुमचं जे उत्पादन आहे, तुमचा हे आहे त्याचा दर्जा हा श्रेष्ठ असला पाहिजे, दर योग्य असला पाहिजे, तर ते तिथूनच घेतात. तर तुम्हाला म्हणजे मार्केटिंगसाठी सुद्धा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्या माध्यमातून मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना आम्ही राबवतो. तुम्ही कधी आमच्याकडे एक उद्योग सेतू म्हणून कक्ष असतो, तिथं रोज एका माणसाची नियुक्ती असते. कुणी आलं की व्यवसायासंबंधी किंवा उद्योगासंबंधी योजनेच्या बाबतीत काय असेल तर आम्ही तिथं मार्गदर्शन करत असतो. प्रत्येक इन्स्पेक्टरला एक वार ठरवून दिलेला असतो, त्या दिवशी ते तिथं बसलेले असतात. जिल्ह्यातलं कुणीही आलं तर त्यांना आम्ही मदत तिथं करतच असतो. याशिवाय प्रत्येक विभागानुसार पण आमचे जे उद्योग निरीक्षक काम करतात. जसं मी माझा भाग सांगितला तसंच जिल्ह्यातले इतर भाग पण इतर इन्स्पेक्टरला वाटून दिलेले आहेत. प्रत्येक भागासाठी एक वेगवेगळा इन्स्पेक्टर आहे. तर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्राकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, त्याच्याबद्दल काय. फक्त तुम्ही थोडा पुढाकार घेऊन आणि चांगल्या पद्धतीने प्रस्ताव आमच्याकडे सादर केला तर निश्चित तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल आणि तुमची प्रगती करता येईल. तर माझं आव्हान आहे तुम्हाला की जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनेचा लाभ घ्यावा. कुणाला काय विचारायचं असेल तर विचारू. हां 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 त्याच्यावरती काय कारवाई करू शकतात आपण, एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ज्याबद्दल आपण सांगितलं की आपण प्रत्येक जिल्ह्याला जो उद्योग चालू आहे त्यांना आपण पुरस्कार देतात 1, 2, 3 या पद्धतीने. तर एखादा उद्योग असं आहे की त्यांनी आपल्याकडून नोंदणी घेतला आहे पण त्याचं मागे 10 वर्षापासून किंवा 5 वर्षापासून जो चालू आहे उद्योग चांगल्या पद्धतीने, तर त्याला कधी आपल्याकडून आव्हान करायचं त्याचं काय. पुरस्कारासाठी आमच्याकडून लोन घ्यावंच असं काही बंधनकारक नाही. तुमचा उद्योग असेल आणि आलेले जेवढे प्रस्ताव आहेत त्या सर्व प्रस्तावामध्ये पहिल्या 3मध्ये जर तुमचा प्रस्ताव बसत असेल तर तुम्हाला पुरस्कार मिळू शकतो. हे झालं एक. दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं की बँकेने सर्व कागदपत्राची पूर्तता केली तर कर्ज नाहीच मंजूर केलं तर काय कारवाई करणार. तर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जी तपासणी होती प्रस्तावाची, ही तुमची कर्जाची पात्रता जिल्हा उद्योग केंद्र तपासत नाही. आम्ही तुमचे जागेचे डॉक्युमेंट मागत नाही, सिबिल मागत नाही. फक्त त्या योजनेचे जे निकष आहेत की शिक्षणाची अट आहे 7वी पास, तुमचं वय 18 ते 45 असलं पाहिजे, तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. ह्या ज्या म्हणजे बेसिक गोष्टी आहेत त्या पात्रता जर तुम्ही पूर्ण करत असाल तर आम्ही कर्जासाठी विचारार्थ बँकेकडे पाठवत होतो. म्हणजे कर्ज मंजूर करणं नामंजूर करणं हे बँकेचा अधिकार आहे. तरी पण बँक काय ते मनमानी पद्धतीने त्यांचा अधिकार वापरू शकत नाही. त्याच्यासाठी सुद्धा
जी रिझर्व्ह बँक आहे किंवा ते लीड बँक ऑफिसर म्हणून प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी असतात बँकावर नियंत्रण ठेवणारे, तर त्यांनी एक कार्यपद्धती ह्याची दिलेली की एखादं कर्ज प्रकरण आल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करायची. ज्यावेळी ऑनलाईन पद्धतीने कर्ज प्रस्ताव आला तर पहिलं बँकेने तुम्हाला कळवायला पाहिजे किंवा तुमचा प्रस्ताव आलेला आहे, तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं पाहिजे किंवा बोलवल्यानंतर कागदपत्राची सांगतील की आम्हाला जागेचे डॉक्युमेंट पाहिजेत किंवा काय जागेचं ते सर्च रिपोर्ट मागतात. जे काय बँकेला आवश्यक आहे ते कागदपत्राची मागणी करतात. तुम्हाला ते टाईम देणार किंवा 8 दिवसात द्या, 15 दिवसात द्या. आणि जर तुम्ही ते 15 दिवसात नाही दिलं परत एखादं रिमाइंडर देणार किंवा तुम्ही अजून दिलेलं नाही. जर पूर्तता तुमच्याकडून नाही झाली तर ते रिजेक्ट करू शकतात. आणि ही पद्धती राबवणं त्यांना बंधनकारक आहे, पण बऱ्याच बँका राबवत नाहीत. पण मग तुम्हाला त्याच्यासाठी ते बँकाचे जे प्रमुख आहेत झोनल ऑफिसर ते, का तर बँका ही जिल्हा उद्योग केंद्राच्या अंडर काम करत नाहीत किंवा काही कारवाई करायची झाली तर जिल्हा उद्योग केंद्राला तसा अधिकार नाही. कुणी त्याच्याबद्दल आमच्याकडे तक्रार केली तरी आम्ही सुद्धा त्या बँकेच्या प्रमुखालाच कळवतो की तुमच्या ह्या बँक शाखेबद्दल अशी अशी तक्रार आलेली ती करा. तर डायरेक्ट तुम्ही जरी ते बँकेचे प्रमुख असतात रिजनल ऑफिस किंवा झोनल ऑफिस त्यांच्याकडे तक्रार केली तर तुम्हाला न्याय मिळेल. का तर त्यांनी जे त्यांचे झोनल ऑफिसर किंवा रिजनल ऑफिसर हे मग चेक करणार की तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं का, तुम्ही व्हिजिट दिली का, तुम्हाला काय कागदपत्र दिली होती, तुम्ही दिली का नाही, हे सगळं ते तपासून. क्वेश्चन घेऊ नका, तुमचा नंबर आपण शेअरच करणार. हां. आता मला माहिती ती म्हणजे याच्यातून चालेल. भेटतच आहे. तर अशा पद्धतीने कारवाई होऊ शकते. वाटलं माझा नंबर तुम्ही घ्या वाटल्यास 9404 67 667.